मग तिथून माघारी वळाली आणि पुन्हा अशी खोलीकडे गेली. नाही बाबाजी, घरातून कोणीतरी आलंय आणि ती लक्ष्मण रेषा पार करून त्या पायऱ्यांपर्यंत गेलंय आणि तिथून पुन्हा घरामध्ये कोणीतरी आलंय. हा, अरे बापरे, कोण असेल हा हे एवढ्या मोठ्या पावलांचा? ए गजा गधाड्या, ही काय माणसाची पावलं आहेत वय? अरे त्या दुष्ट शक्तीची आहेत. भूत पिशाच येताळ संबंध या समध्यांची पावलं उलटी असतात. त्या नजरेनं बघा याकडं. नाही समजलं मी सांगतो. हे बघा, पिशाच्यांनी इथून चालायला सुरुवात केली. हे अशी आणि इथं येऊन तो थांबला. आणि मग इथून अशी वळली. वळल्यावर तो पुण्यांदा असा 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 माघारी गेला. हे असा. येतोय का ध्यानात? अशी परत गेली तिकडं. येतोय का ध्यानात? म्हणजे काल मी घराभोवती एक कुंपण घातलं नसतं, ही रेषा अशी वडली नसती, तर मग त्या दुष्ट शक्ती घरात थेट घुसल्या असत्या. आणि इथं तुमचा शुद्धीकरण विधी करण्याऐवजी तुमचा अंत्यविधी मला करावा लागला असता. बाबाजी, काय हवा तो विधी करा, पूजा करा, पण आम्हा सगळ्यांना या संकटातनं बाहेर काढा. वय, यासाठीच करतोय आम्ही हे समजा. पण तुम्ही घोर घेऊ नका. समजाने श्रद्धा ठेवा या नागोजीवर आणि त्या झिंगरोबावर. नाही बाबाजी. जय झिंगरोबा. अरे या गंगीला असं मोकळी सोडून चालणार नाही. ही तर झपाटलेली आहे. तर म्हणतो हिला जाऊन टाकूया, नाहीतरी समधी वस्ती जाऊन टाकल. असली ब्यात आपल्या वस्तीत नाही पाहिजे. तिच्या पायी समजाच्या जीवाला धोका नका. अरे मग वाट कशाला बघायची? वय, ही आपल्या जीवावर उठायच्या आत हिचा कारभार आटपूया आपण. आणि मग आग कशा पायी लावायची? आपली झोपडी बी जळल, त्यापरीस दगडाने ठेचून मारूया. असं करू नका साव, माझ्या गंगीला मारू नका. ती लय बाबडी आहे, तिला मी लय त्रासून द्या. नका मारू तिला. आम्ही काम सोडून जातो, पण तिला मारू नका, मारू नका. समजा जाळून टाकणार आहे. मशाला ना मशाल. राणी भानामती आहे मी, राणी भानामती. शांत हो गे. वस्तीवाले लय पिसाळले. अगं तुला मारायला निघाले. तू घाबरू नकोस. तू काय बोलू नकोस. असं तुला तरस करून घेते. तुझ्या पाया पडतो गंगे. घाबरा घाबरा गंगे. शांतो गंगे, शांतो. ए शंकर्या, हो बाजूला. वय, ही आमच्या जीवावर उठले, आमची घरात जाळा निघाले. या परीस हिलाच मारून टाकूया. वय वय, मारून टाकूया, जाऊन टाकूया. अरे काळी जाय का दगड बसवलाय तिथं. अरे गंगी बिचारी झपाटली आहे. ती काय करते ते तिथं तिला कळत नाहीये.
करायला चाललाय? अरे आपल्या वस्तीतल्या आहे का जित्या जागत्या माणसाला मारून टाकायच्या गोष्टी करताय? गंगीनं माझं झोपडं जाळलंय.